आरटीओ अधिकारी किरकोळ चिरीमिरी स्वीकारत असतीलही मात्र त्यासाठी दलाल आणि झटपट काम करून घेण्याच्या प्रयत्नात असलेले नागरिकच दोषी आहेत असा अजब निष्कर्ष परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी काढलाय। नाशिकमध्ये एसटी सेना कर्मचारी संघाच्या कार्यक्रमात दिवाकर रावते बोलत होते। लोकांनी थोडा वेळ काढल्यास भ्रष्टाचार होणार नाही असा सल्लाही रावते यांनी यावेळी दिला। राज्याच्या परिवहन विभागातले अधिकारी कर्मचारी किती कष्टाने काम करतायत याचे गोडवेही रावतेंनी यावेळी गायले। आरटीओच्या इतक्या अखंड प्रेमात बुडालेल्या रावते यांना करदाता मतदार राजा काय म्हणेल याचा मात्र विसर पडला। आपणच ऐका काय बोलले परिवहन मंत्री दिवाकर रावते। 10 अधिकाऱ्यांचं काम जर एक अधिकारी करत असेल तर नाईलाजाने त्याला आणि तुमची तर गडबड असते। तुम्ही कसे म्हणता बसल्या जागी टीका करायला, संध्याकाळच्या गप्पात टीका करायला मजा वाटते। काय ते सगळे बदमाश आरटीओ वाले सगळे पैसे खातात। भाषण काढायला गेलो 10,000 रुपये खर्च आला ना। किती सोपं आहे ना बोलायला। खरंच तू आरटीओ ऑफिसरला दिले का, परिवहन अधिकाऱ्याला दिले का? तुम्हाला वेळ नसतो, तुम्हाला घाई असते, तुम्ही दलाल पकडता। कुठे अधिकृत लिहिलेलं नाही दलालाकडे जा, बघा तुम्ही समजून घ्या। मग त्याला सांगतो तो तुम्हाला किंमत सांगतो, तो घेतो तुमच्याकडनं 10,000 रुपये, तुमचं काम करतो, ते आमच्या अधिकाऱ्यांना 500 रुपये देत असेल, ते चुकीचेच आहेत पण देतो। टाळ्या नंतर वाजवा। हे करायला लावणाऱ्यांकरता टाळ्या वाजवा, मी सांगेन ते का तुम्हाला आयुष्यात जन्माला आल्यानंतर काय 50 वर्ष, 60 वर्ष, 70 वर्ष, 80 वर्ष तुम्हाला आयुष्य दिलेलं आहे। परमेश्वराने तुम्हाला मला जे दिलंय ते दिलं। आपल्या आयुष्यातला फक्त एकच दिवस, एकच, ते काही तास माझ्या लायसन करता, आयुष्यावर मिळणाऱ्या लायसन करता खालवायचे तेही तुमच्याकडे नाहीत, तेही तुमच्याकडे नाहीत। आणि मग तुम्हाला ते तास द्यायचे नाहीत म्हणून तुम्ही दलालाला पकडता, तुम्ही त्यांना पैसे देता। आणि आमचा एक अधिकारी दबलेला 10 माणसाचं काम करतो एकटा बिचारा, त्याच्याकडे 500 अर्ज आले, तुम्हाला घाई असल्यास संध्याकाळपर्यंत मिळालंच पाहिजे, 500 रुपये करता टाळ्या वाजवल्यात। परंतु दलालाला चालणाऱ्या 9,000 रुपये, 9,500 देणाऱ्या तुमच्याकरता टाळ्या कोण वाजवणार? आणि याच महत्त्वाच्या बातमी संदर्भात आपण अधिक चर्चा करूया। आमचे प्रतिनिधी योगेश खरे आपल्यासोबत। योगेश, रावतेंचं परिवहन मंत्र्यांचं धक्कादायक विधान आहे, तुम्ही जे पैसे देता, एजंटला पैसे देता, त्यातली फार थोडी रक्कम आरटीओ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचते असं थेट ते बोललेले आहेत आणि थेट नागरिकांना जबाबदार धरलेलं आहे। मंत्र्यांच्या तोंडी असं बोलणं शोभत नाही। खरं आहे, याच आरटीओ ऑफिसच्या बाबतीत स्वतः नितीन गडकरी यांनी, केंद्रीय मंत्री यांनी एका उद्घाटन कार्यक्रमामध्ये आरटीओ कार्यालयात लक्ष्मी दर्शनाशिवाय काम होत नाही असं म्हटलं होतं। आणि त्याच ठिकाणी, त्याच आरटीओचा सत्कार करताना या ठिकाणी राज्याचे मंत्री मात्र आरटीओ कसे निष्कलंक आहेत हे सांगतायत। आरटीओ खरं म्हणजे हा भ्रष्टाचार जो आहे ते स्थानिक नागरिकच बळी पाडतात अधिकाऱ्यांना किंवा दलालांना, अशा पद्धतीचं त्यांचं बोलणं होतं। एकूण मतदार नागरिक हे करत असतात, पण त्यांच्या मागे जी काही असहाय्यता असते किंवा ज्या ठिकाणी नागरिकांना लायसन काढण्यासाठी किंवा जी काही कामं करण्यासाठी जो त्रास होत असतो आणि ती कामं दलालांशिवाय होतच नाही, ही वस्तुस्थिती मात्र ते चक्क या ठिकाणी विसरले आणि त्यांनी स्पष्टपणे आरटीओला क्लीन चिट दिली। एकूणच आरटीओचं अभिनंदन करणं किंवा त्यांचा सत्कार करणं, ज्या अधिकाऱ्यांनी चांगलं काम करणं होतं त्यांचं चांगलं अभिनंदन त्यांनी त्या ठिकाणी केलंच। मात्र हे करताना ते या त्यांच्या प्रेमामध्ये अखंड बुडाले आणि आपण स्पष्टपणे त्यांनी नागरिकांना जबाबदार धरल्यामुळं त्यांचा हा कारभार किंवा त्यांचं हे बोलणं हे आता लोकांना कितपत रुचतंय हे बघायला हवं। अगदी बरोबर योगेश, सगळीकडे पारदर्शक कारभाराचा हट्ट धरला जातोय, डंका पिटला जातोय, भ्रष्टाचार खपून घेणार नाही असं सरकार सांगते, मात्र दुसरीकडेच भ्रष्ट अधिकाऱ्यांना पाठीशी घालणारं वक्तव्य मंत्र्यांकडून केलं जातंय हे नक्कीच गंभीर स्वरूपाचं आहे। योगेश, तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।